चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील डोमा गावाजवळ असलेला मुक्ताई धबधबा सध्या मान्सूनमुळे पूर्ण जोमात वाहत असून विदर्भातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे। चिमूर शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या या धबधब्याचं मनमोहक सौंदर्य अनुभवण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देत आहेत। सलग झालेल्या पावसामुळे धबधब्याचा प्रवाह वाढला असून आजूबाजूचा संपूर्ण परिसर हिरवागार झाला आहे। उंच डोंगररांगा, दाट जंगल आणि फेसाळ्यात कोसळणारा धबधबा पर्यटकांना मंत्रमुग्ध करत आहे। मुक्ताई धबधब्यालगत असलेले प्राचीन मुक्ताई देवीचं मंदिर हे देखील श्रद्धाळूंसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत आहे। त्यामुळे धार्मिक पर्यटनासोबतच निसर्ग पर्यटनाचाही अनुभव पर्यटकांना इथं मिळत आहे। चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा तसंच इतर जिल्ह्यांतूनही पर्यटक मोठ्या संख्येनं इथं दाखल होत आहेत। युवक सेल्फी आणि छायाचित्रणाचा आनंद घेताना दिसत आहेत, तर कुटुंबीय निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवत आहेत। ग्रामस्थांच्या मते प्रत्येक वर्षी पावसाळ्यात मुक्ताई धबधबा पर्यटकांनी गजबजून जातो। यंदाही चांगल्या पावसामुळे धबधब्याचं सौंदर्य अधिक खुलून आलं आहे। त्यामुळे स्थानिकांना लहान मोठ्या व्यवसायातून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत आहेत। मात्र धबधब्याच्या परिसरात पाण्याचा वेग अधिक असल्यानं पर्यटकांनी सुरक्षित अंतर राखावं, खोल पाण्यात जाणं टाळावं आणि प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं असंही आवाहन करण्यात येत आहे। चिमूर तालुक्यातील अतिशय महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणजे मुक्ताबाई। हे एक प्राचीन या ठिकाणी मंदिर आहे। त्याचबरोबर एक पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणी विकसित होणं गरजेचं आहे। या ठिकाणी विदर्भातून अनेक पर्यटक या ठिकाणी मुक्ताईला येत असतात आणि पर्यटनाचा या ठिकाणी आस्वाद घेत असतात। निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि निसर्गाच्या खुशीमध्ये असलेलं अतिशय महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणजे हे मुक्ताबाई आहे। आणि या ठिकाणी अनेक लोक मुक्ताईचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात। आपला जो मत्था आहे या ठिकाणी टेकवत असतात आणि त्यांची मनोकामना या माध्यमातून पूर्ण होत असते। त्याचबरोबर पावसाळा सुरू झाला की या ठिकाणी अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी भेट देऊन या ठिकाणी आनंद लुटून या ठिकाणी जात असतात। आणि त्यामुळे या ठिकाणी जाणे येण्यासाठी पायऱ्याची व्यवस्था नसल्यामुळे लहान मुले या ठिकाणी घसरतात। त्याच्यामुळे पर्यटकांची एक मागणी आहे की या ठिकाणी जर पायऱ्या असेल तर पायऱ्या असल्यानंतर या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी जाणे येण्याचा प्रश्न जो आहे तो मिटेल। आणि म्हणून या ठिकाणी पर्यटन स्थळ जर विकसित व्हायचं असेल तर या ठिकाणी थोडाफार विकास होणं गरजेचं आहे की जेणेकरून निसर्गाच्या खुशीमध्ये लपलेलं हे मुक्ताईचं पर्यटन स्थळ आहे हे महाराष्ट्रातील समृद्ध आणि मोठं असं पर्यटन स्थळ बनेल। हे मुक्ताईचं देवस्थान आहे इथे आणि हे नैसर्गिक सौंदर्यात नटलेलं एक पर्यटन स्थळ आहे। थोडाफार इथे विकासाची गरज आहे। इथे थोडं काम करण्याची आवश्यकता आहे रस्त्यासाठी।